25 वर्षामध्ये कधी खरंच काम केलं असतं पण मला वाटत नसतं की एवढे खालच्या पातळीची टीका करायची आवश्यकता वाटते. आणि झोप नाही आल्यामुळं मला वाटतं असे चुकीचे वक्तव्य होतात. कधी शाहू महाराज कागलचे आगेत असं कधी विचार केला आहे का की कागल आणि शाहू महाराजांची जी आयडेंटिटी आहे ही कधी एस्टॅब्लिश मी द्यायची. फायद्यापेक्षा लोकांना आता या गद्दारांना अगदी जादात आहे. आता बघा त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं म्हणजे आता त्या अजितदादांच्या खुर्चीच्या मागे ते पळायला लागले. नमस्कार, तारा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलेलो आहोत राजे समरजित सिंह खाडगे यांच्या निवासस्थान. खरं तर कोल्हापूरसह महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहेत आणि आज आपल्यासोबत आहेत कागल विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजित सिंह खाडगे. नमस्कार सर. प्रश्न या मुलाखतीमध्ये असणार आहे की या निवडणुकीचा आपला एकंदरीत अजेंडा आणि आपलं पुढचं विजन काय असं. सर्वप्रथम तारा न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. 3-4 मेन सेक्टर्सवर मला काम करायचं आहे. एक म्हणजे एज्युकेशन. मला होतं मला लोकांनी लोकसेवक म्हणून खाते नाही तर माझा अजेंडा असंच असेल की एज्युकेशनसाठी आपण पैसे खर्च करून जे आपले जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांच्यासाठी पैसे खर्च करून क्लासरूम्स नीट करून पूर्ण डिजिटलाइज करणं ही माझा टॉप प्रायोरिटी आहे. विषय नंबर 2 हेल्थकेअर. मला वाटतं आरोग्याच्या हिशोबाने आजही आपल्या लोकांना कोल्हापूरला ट्रीटमेंटला जावं लागतं, पुन्हा मुंबईला जावं लागतं. मला वाटतं जेवढे काय नवीन PHC बांधणं असेल, आरोग्य केंद्र असतील, ग्रामीण रुग्णालय असतील, या गोष्टींसाठी जास्तीत जास्त पैसे खर्च कसं करायचं आणि त्याच्यामध्ये हेल्थकेअर फॅसिलिटीज आपण स्ट्रॉंग कशी करू शकेल हे प्रायोरिटी नंबर 2. एम्प्लॉयमेंट जनरेशन. गडिंग्लजमधली MIDC असेल, कागलची 5 स्टार MIDC असेल, या माध्यमातून इंडस्ट्री तसं आणणं आणि त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन करणं आणि त्याच्या एम्प्लॉयमेंट जनरेशनबद्दल अण्णासाहेब पाटीलचे रोल जे आम्ही दिलेले आहेत येत्या काळामध्ये MSMEचं खातं पण घेऊन त्याच्यामध्ये व्यवसायामध्ये पण आपली युवक कशी करायची हे आपली प्रायोरिटी राहील. आणि चौथा विषय म्हणजे महिला सबलीकरण. राजमाताच्या माध्यमातून यांच्या संस्थेमा काम करतोयच पण शासनाचं पाठबळ मिळालं आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना व्यवसाय आणि उद्योग उभा करणं आणि त्यांना मार्केट उपलब्ध करून देणं या माध्यमातून हे 4 सेक्टर्सवर मला अधिक करतात. तर अशा पद्धतीचं कोल्हापूरसाठी कागलसाठी विजन घेऊन कार्य करत असताना गेल्या काही दिवसात विरोधकांच्या बऱ्याच चुकीच्या पद्धतीनं टीका आपल्यावर झालेलं आहे. त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? ही राजकारणाला वैयक्तिक खेळ. माझ्यासाठी इलेक्शन वैयक्तिक हसनमुश्रीफ साहेबांना आता त्या पालकमंत्री मोदींना संपवायची इलेक्शन नाही. मला त्यांच्या विचारधारा ही जी विचारधारा आहे की अशा असंवैधानिक भाषा वापरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचा अपमान आहे अशा विचारधारेला माझा विरोध आहे. त्यांच्या 4 कॉन्ट्रॅक्टरांनी मलिदा गँगला थांबवायचं मला विरोध आहे. आणि मला असं वाटतं की ते जेव्हा अशा वक्तव्य करतात मी त्यांचे आभार व्यक्त करतो. कारण 25 वर्षामध्ये कधी खरंच काम केलं असतं पण मला वाटत नसतं की एवढे खालच्या पातळीची टीका करायची आवश्यकता वाटते. शेवटी त्यांनी ज्या माणसांनी त्यांना मोठं केलं, पवारसाहेबांनी, मंडिक साहेबांनी, राजेसाहेबांनी, कुपेकर साहेबांनी, श्रीपतराव शिंदे साहेबांनी, या सगळ्यांवर त्यांनी गद्दारी केली आणि हे सगळं केल्यावर आता 25 वर्ष त्यांना रात्री झोप येत नाही. आणि झोप नाही आल्यामुळं मला वाटतं असे चुकीचे वक्तव्य होतं. ते कितीही माझ्यावर चुकीचे वक्तव्य केलं शेवटी ते वयाने माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. कागलचे संस्कार असे कोल्हापूरचे संस्कार आहेत. ज्येष्ठ व्यक्तीला बाबासाहेबांच्या सगळ्या त्यांना प्रश्न 100% विचारणार पण त्यांच्यावर कुठल्याही खालच्या बांधीची ही मी करणार नाही कारण याच्यामुळं कागलची बदनामी आणि संविधानाची बदनामी. म्हणजे एकंदरीतच या सगळ्या राजकारणामुळं कुठेतरी शाहू छत्रपतीचं जे वारसा आहे आणि छत्रपती घराण्याचे काहीतरी कुठंतरी नाव पुसण्याचं कुठंतरी कट्टारस्थान झालेलं आहे किंवा तसे काही प्रकार झालेले आहेत असं वाटतं का? 25 वर्षामध्ये कधीही आदरणीय पालकमंत्री महोदय हसनमुश्रीफ साहेबांनी आपल्या भाषणामध्ये कधी शाहू महाराज कागलचे आगेत असं कधी विचार केला नाही का? कारण त्यांचा एक कन्स्ट्रक्टिव्ह एफर्ट आहे की कागल आणि शाहू महाराजांची जी आयडेंटिटी आहे ही कधी एस्टॅब्लिश मी द्यायची. कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर लोकांना माहीतच नाही शाहू महाराज कागल का माहीत नाही. जबाबदारी कोणाची होती? पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंटची होती ना. हे त्यांनी जबाबदारी कधी पार पाडली नाही कारण त्यांना शोभेल
तसं कामच या मतदारसंघात झालं नसल्यामुळं मला असं वाटतं की येत्या काळामध्ये शाहू महाराजांचे कागल ही आयडेंटिटी येत्या काळात मला निर्माण करायची. एकंदरीत शाहू छत्रपतींचे वारे जगत राहिले आणि लोकप्रतिनिधी भाऊ कागलच्या मतदारसंघामध्ये अशा कोणत्या गोष्टी आत्तापर्यंत जाणवलेल्या आहेत की त्या अपेक्षित होत्या की त्या गोष्टींमध्ये बदल होणं गरजेचं होतं किंवा सुविधा मिळायला पाहिजे होतात, अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला वाटतात आणि ज्याच्यासाठी तुम्ही आता या निवडणुकीमार्फत प्रयत्न करणार आहात? ही जे 4 सेक्टर्स बोलतो 3 सेक्टर्स तुम्ही 7,000 कोटीमध्ये आपण बघा की कुठंही नवीन शाळा बांधली आहे का, नवीन हॉस्पिटल बांधले आहे का, एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी काय केलं आहे का, किंवा महिला सबलीकरणासाठी काय केलं आहे का, या गोष्टी कम्प्लिटली 25 वर्षामध्ये निग्लेक्ट झालेत आणि याच गोष्टीवर आपल्याला फोकस करायचं. नक्कीच. आणि ज्या पद्धतीनं बरीच वर्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील असमर्थीस यांनी निवडणूक लढवली आणि बरीच वर्ष ते सत्तेमध्ये होते आणि आत्ता एकंदरीत त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आणि ते बाहेरमधून निवडणूक लढवणार आहेत आणि शरद पवार यांच्या गटातून आपल्याला यावेळी उमेदवारी मिळाली. तर ह्या गोष्टीचा कुठं ना कुठंतरी तुम्हाला आणि जनतेला कशा पद्धतीनं फायदा होणार? फायद्यापेक्षा लोकांना आता या गद्दारांना अगदी जागा ती वागण्याचं ती गद्दारी करायची, ती निष्ठा विकायची, लक्ष निवड पाहिजे ना. राजेसाहेबांनी तुम्हाला राष्ट्र आणलं, त्यांच्यावर गद्दारी केली, मंडिक साहेबांवर गद्दारी केली, पृथ्वीराज साहेबांवर गद्दारी केली, श्रीपतराव शिंदे साहेबांवर गद्दारी केली, आता पवार साहेबांवर मी गद्दारी केली. आता बघा त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं म्हणजे आता अजितदादांच्या खुर्चीच्या मागे ते पळायला लागले. अशी जी प्रवृत्ती आहे, अशी जी विचारधारा आहे, यांना येत्या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान अंतर्गत प्रत्येक मतदार आपलं मत टाकून त्याच्या विरुद्ध या लोकांना आपली जागा त्यांनी म्हणजे महाविकास आघाडीनं ज्या पद्धतीनं 7,000 कोटी रुपयाची कामं केली आहेत अशी काहीतरी पुस्तिका त्यांनी एक काढलेली आहे. तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतं की लोकांनी सुद्धा जनतेनं सुद्धा तितक्याच तत्परतेनं तितक्याच लक्ष देऊन त्या गोष्टी तपासल्या पाहिजेत का की ह्या गोष्टी खरोखर झाल्यात तर काय वाटतं आपल्याला त्याबद्दल? ती ऑलरेडी लोकांनी सुरू केली. मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ते पुस्तक काढलं आणि त्या पुस्तकामध्ये आता प्रत्येक गावामध्ये 2 गोष्टी व्हायरल करायला लागलेत की एक पैसे आणते जसं वंतूर गावामध्ये ग्राउंड गायब, जोंकाई देवीमध्ये 1.5 कोटी पैसे दाखवलेत आणि खर्च केले 70 लाख. पिंपळगाव बुद्रुकमध्ये 2 वर्षांनी झालेल्या मंदिराला 3.5 कोटी खर्च दाखवले. हे दुर्दैव आहे की जो व्यक्ती जी विचारधारा जे 4 कॉन्ट्रॅक्टर मंदिराच्या पैशामध्ये भ्रष्टाचार करतात अशा लोकांना जनता तरी पावते. नक्कीच. आणि ज्या पद्धतीनं महायुती काही मुद्द्यांवरती सध्या प्रचार करते आणि निवडणूक लढवते जसं की लाडकी बहीण योजना वगैरे अजून बरेच मुद्दे नाही, तर ह्या गोष्टींच्या घडते मी कसं बघ असा आमदारकीपर्यंत विषय द्यायचा. आमदारकीनंतर लाडकी बहीण योजना फुटून झाली. शिवराजसिंग चौहान साहेबांनी मध्य प्रदेशमध्ये ती योजना लाडली पैदा म्हणून केली. ती किती 23 महिने योजना होती ती. मला सांगा खासदारीला चांगले निकाल आले असते तर ही योजना आली असती राज्यात आणि ती आता बेसिकली कोर्टाने निर्णय घेऊन ती योजना बंद ठेवली. 1,500 रुपये आज आपण निर्णयानं देत आहे. मग असं म्हणायचं का की 1,500 रुपये दिल्यानंतर तुम्ही ते मतदान दिलं? तर शासनाची योजना आहे, त्याच्यामध्ये मोठी गोष्ट काय. त्याच्यामुळे मला असं वाटतं जेवढी महंगाई वाढली, जेवढे दर वाढले, या गोष्टींचा विचार केला तर सतत तरी 3,000 रुपये काढून 1,500 देण्याचं मत प्रकार. मग कोणकोणत्या गोष्टींवरती या गोष्टीचा परिणाम झाला? हे लाडकी बहीण योजना येतात लोकांना शासनाची निधी मिळत असेल मिळू दे ना, आम्ही पण म्हणतो नाही, पण लोकांनी ठरवले हे फक्त इलेक्शन गिमिक आहे आणि त्याच्यामुळं आपण असं जे म्हणतो ना आपल्या महिलांना असं आपण का म्हणतो की त्यांना या गोष्टीची पॉलिटिकल सेन्स नाही आहे, असं आपण का गृहीत धरतो की महिलांना पॉलिटिकल सेन्सच नाही आहे? असं नसतं. आपल्या त्या मतदार आहेत आत्तापर्यंत त्यांनी प्रत्येकांचा जी जबाबदारी महिलावर असते त्याच्यामुळे त्या पण सुज्ञ आहेत आणि त्याप्रमाणे ते म्हणतात तर ते होते राजे समरजित सिंह घाडगे, कागल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार. तर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत आणखी एका नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. धन्यवाद.